सरकारकडून दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये सुरुवातीला पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, पण त्यानंतर अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडला. काही भागात अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी बियाणेच उगवले नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दुहेरी भार. पुन्हा बियाणे, पुन्हा खतं, पुन्हा मजुरी, पुन्हा मशागत. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार ही मदत डीबीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन व विकास परिषद निधीतून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आता प्रश्न पडतो, डीबीडीसी म्हणजे काय? डीबीडीसी म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध असलेला जिल्हा नियोजन निधी. या निधीतून स्थानिक गरजानुसार विविध विकास कामांसोबत काही विशेष परिस्थितीत मदतीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. साठी मदत देण्याची घोषणा याच निधीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न पडतो, कोणाला मदत मिळणार? याबाबत अंतिम निर्णय अधिकृत GR मध्ये स्पष्ट होईल. सध्या पात्रतेचे अंतिम निकष जाहीर झालेले नाही. त्यामुळे कोणत्या पिकांना किती क्षेत्राला किंवा किती रक्कम मिळेल याबाबत निश्चित माहिती देणे योग्य ठरणार नाही. शेतकऱ्यांना आता काय करायचं? दुबार पेरणीची माहिती नोंदवून ठेवा. बियाणे आणि खतांच्या पावत्या जपून ठेवा. 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्रे तयार ठेवा. आपल्या कृषी सहाय्यक किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा. अधिकृत GR येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, अनेक वेळा घोषणा आधी होते आणि नंतर शासन निर्णय येतो. त्यामुळे अधिकृत GR आल्यानंतर अंतिम रक्कम, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अटी स्पष्ट होतील. GR प्रसिद्ध होतात आम्ही त्याच्या सध्याचा अभ्यास करून तुमच्यासाठी सविस्तर व्हिडिओ घेऊन, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्या उपयोगासाठी ठरू शकते. अशाच अधिकृत सरकारी योजना, GR आणि शेती विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.